नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फरसबीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी पाव किलो फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहे। आता शेंगा घेताना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर उभा कट देऊन अगदी गवारीच्या शेंगांसारखं कट करून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं, पटकन शिजल्या जाते आणि मसाला सुद्धा आतमध्ये छान असा मुरला जातो। आता काही वेळेस काय होतं, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस फक्त मिक्स भाजीमध्ये सुद्धा ही भाजी भेटते किंवा भातामध्ये सुद्धा आपण घालतो, पण अशी भाजी आपण कधी बनवत नाही। तर माझ्या पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप चविष्ट होते। तर ही ते मी ह्या पाव किलो शेंगा घेतलेल्या आहे। तर चला सुरुवात करूया। आता भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं सुक्कं वाटण करायचं आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचा पांढरे तीळ भाजून घेतलेले आहे, 1 चमचा धणे भाजून घेतलेले आणि इथे ओला लसूण घेतलेला आहे, 1 छोटी गड्डी घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, ते भाजून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे तेल। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर घालायचं आहे यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहे। आता जिरं मोहरी छान असं फुलवून घेतलं की त्यानंतर आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला यामध्ये घालायचा आहे आणि अगदी आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा छान परतून झालेला आहे। यामध्ये घालायचा आहे आपल्याला एक छोटा टोमॅटो एकदम बारीक असा कट केलेला। टोमॅटो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे, अगदी गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। एकदम बारीक कट करायचा म्हणजे पटकन असा हा शिजल्या जातो। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर इथे टोमॅटो सुद्धा छान असा परतून झालेला आहे, टोमॅटो शिजलेला आहे। यामध्ये आता आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। आता यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा कोथिंबीर मसाला, 1 चमचा घरगुती लाल तिखट। आता हे आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहे आणि शेंगासुद्धा ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आणि 2 ते 3 मिनटे आपल्याला परतून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 मिनटे परतवायचे आहे। शेंगा आपल्या परतून झालेल्या आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। तर पाणी आपल्याला थंड न घालता गरम पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास गरम पाणी घालणार आहे। बघा, अशा पद्धतीने गरम पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस हा एकदम मंद ठेवायचा आहे, खूपही वाढवायचा नाही। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी आपल्याला 2 चमचे इथे दाण्यांचा कूट घालायचा आहे, भाजलेल्या दाण्यांचा कूट आहे। बघा, हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। आता यावरती आपण झाकण ठेवून छान अशी ही भाजी शिजवून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता, भाजी अतिशय सुंदर अशी शिजलेली आहे, कारण शेंगा अतिशय कोवळ्या होत्या त्यामुळे भाजी ही पटकन शिजलेली आहे। तर अशी लपथपीत भाजी ही छान लागते, खूपही पातळ करायची नाही। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालायचे आहे, पण जो मी सुक्कं वाटण घातलेलं आहे ते तुम्ही आवर्जून घाला, त्यामुळे भाजी अतिशय चविष्ट होते। तुम्ही डब्याला देऊ शकता
किंवा घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीची भाजी जर केली तर मुलांना सुद्धा कळणार नाही की ही कशाची भाजी आहे आणि आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा नक्की बनवाल अशी ही भाजी होते। तर ही भाजी तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।